पुसदमध्ये ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कारवाईला सुरुवात. लुंबिनी बुद्ध विहारात स्वेच्छेने लाऊडस्पीकर हटवले. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून पुसद शहरात याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बेकायदेशीररित्या बसवण्यात आलेल्या लाऊडस्पीकर, भोंगे आदींवर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या पार्श्वभूमीवर पुसद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंदिर, बुद्धविहार, चर्च, मस्जिद, दर्गा तसेच इतर धार्मिक व सामाजिक स्थळांवरील विनापरवाना लावलेले लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी 3 स्वतंत्र बैठका घेऊन संबंधितांना कायद्याचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता. या सूचनांचा सकारात्मक परिणाम आज दिसून आला. दिनांक 4 एप्रिल रोजी संभाजीनगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात लावलेले विनापरवाना लाऊडस्पीकर तेथील सुज्ञ महिला मंडळ व जागो भीमसैनिक मित्र मंडळच्या सदस्यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने काढून घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक राजू ठोंबरे तसेच गोपनीय अंमलदार अभिमन्यू चव्हाण व नितेश भालेराव उपस्थित होते. या पुढाकाराबद्दल पोलीस प्रशासनाने संबंधितांचे आभार मानले असून पुसद शहरातील सर्व धार्मिक व सामाजिक संस्थांनी याचप्रमाणे स्वेच्छेने विनापरवाना लाऊडस्पीकर काढून कायद्याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, आम्ही ठाणेदार सेवानंद वानखडे, पुसद शहर पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ. विद्यमान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार माननीय पोलीस महासंचालक यांचे सर्क्युलर व स्थायी आदेश अन्वये सर्व धार्मिक स्थळावरील लावलेले अनधिकृतपणे लावलेले विनापरवाना लावलेले साऊंड सिस्टीम, भोंगे काढण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींची, विश्वस्तांची, संचालकांची 2-3 वेळा बैठका घेऊन त्यांना ह्या सूचना सविस्तरपणे लेखी व तोंडी दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करण्याचा हा पहिला मान पुसद शहरातील संभाजीनगरचे लुंबिनी बुद्धविहार आहे, त्यांचे ट्रस्टी आणि महिला मंडळ आहे. यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आणि विनापरवाना लावलेला जो भोंगे आहेत हे आज रोजी आपण काढत आहोत. जागो भीमसैनिक मंडळ संभाजीनगर हे सुद्धा हिरिरीने याच्यात स्वयंस्फूर्तीने आज प्रथम मान मिळवत आहे आणि या धार्मिक स्थळावरचे भोंगे काढत आहे. सर्वांनी याचप्रमाणे स्वयंस्फूर्ततेने हे अनधिकृतपणे असलेले भोंगे काढावे, अन्यथा आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करणे भाग पडेल. कायदा 3-4 प्रकारे आम्ही अंमलात आणणार आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डकडे नॉईज प्रदूषण होते म्हणून आम्ही अहवाल पाठवणार आणि त्या अहवालानुसार संबंधित विभाग हे दखल घेऊन वेगळा गुन्हा दाखल करेल. सोबतच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये जे जिल्हा दंडाधिकारी महोदय व पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्व धार्मिक स्थळांना ज्या आदेश, निर्देश किंवा सूचना दिलेल्या आहेत, नोटिसेस दिलेल्या आहेत, त्यानुसार सुद्धा दुसरा गुन्हा पॅरलली पोलीस विभाग दाखल करून संबंधित साऊंड सिस्टीम जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी अनधिकृतपणे लावलेले सर्व प्रकारचे साऊंड सिस्टीम, भोंगे हे त्वरित काढून घेण्यात यावे.